शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हाताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील आहे। कांद्याचे भाव या ठिकाणी वाढणार का? कांद्याचे भाव कशामुळे वाढणार? सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट महत्त्वाची घडामोड आपण बघणार आहोत। कांदा निर्यात शुल्क, कांदा निर्यात मूल्य या संदर्भात काय महत्त्वाची अपडेट आहे? कांद्याचे भावात घसरण कशामुळे होती आहे? सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जवळचा बेल आयकॉन म्हणजेच घंटा असू नका, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो, काय सविस्तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावी ही कळकळीची विनंती राहणार आहे। चला तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण व्हिडिओला आताच सुरुवात करतो आहे। स्क्रीन होऊ शकता। निर्यात शुल्क घटवण्यासाठी केंद्राला साकडे, केंद्रीय कृषी समितीची लासलगाव बाजार समितीला भेट। बघू शकता, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीला भेट दिली आहे। त्यावेळी समितीकडे कांद्याचे निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केली आहे। केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी 31ला लासलगाव बाजार समितीला भेट दिली आहे। केंद्रीय अवर कृषी सचिव मनोज के, फलोत्पादन उपसंचालक पंकज कुमार, ग्राहक व्यवहार उपसंचालक मनोज कुमार, सभापती बाळासाहेब क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते। कांदा उत्पादन खर्च, बाजारभाव, शिल्लक साठा, निर्यात धोरण, शेतकरी व्यापारी वर्गाच्या अडचणी जाणून घेत केंद्रीय अधिकाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी व बाजार समितीच्या सदस्यांकडून माहिती घेतली। बैठकीत सरकारने निर्यात शुल्क शून्य करावे, वाढीव भाव रेशनिंग करून सरकार नियंत्रण करू शकते, तसेच कायमस्वरूपी अभ्यासासाठी समिती स्थापन करावी। केंद्र राज्य सरकार बाजार समिती घटकाची बैठक घेऊन नियोजनाची मागणी करण्यात आली आहे। यावेळी बाजार समितीचे उपसभापती आदी पदाधिकारी उपस्थित होते। कांदा प्रश्नावर चर्चा, जून जुलै वाढलेले आणि सध्या घटलेले भाव, नाफेड एजन्सी व एनसीपच्या माध्यमातून केलेले स्टोअर जवळजवळ पूर्ण होत असताना इजिप्त, चीन, पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी भाव दाखल झाला। भारताचे MEP $550 आणि 40% ड्युटीमुळे भारतीय कांद्याला मागणी असल्याने भावात तफावत जाणवते। या ठिकाणी बघू शकता, दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटकचा नवीन कांदा पुढील महिन्यात बाजारात येईल। जर पुढील महिन्यापासून सरकारचा बफर स्टॉकचा बाजारात आला तर भाव खाली येतील। उत्तरेकडील राज्यात श्रावण व हिंदूंचा पवित्र महिना आहे, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत मागणी कमी होऊन कांदा दरात घसरण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यानंतर बाळासाहेब क्षीरसागर, सभापती बाजार समिती लासलगाव यांचं म्हणणं काय तर बघा, कांदा हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। केंद्र सरकारने तात्काळ त्यावर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी तोडगा काढून सततचे निर्यात धोरण पॉलिसीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी केली आहे। बाळासाहेब क्षीरसागर, सभापती लासलगाव बाजार समिती यांनी यांचं वैयक्तिक मत मांडलेलं आहे। तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया काय आहे शेतकरी बांधवांनो, नक्कीच खाली कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता। महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकता। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या अपडेट्स आपण वारंवार घेऊन येत असतो। तशीच ही महत्त्वाची अपडेट्स आहे, महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केला नाही तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच एका माहितीपूर्ण कांदा बाजारावरच्या अपडेट्स तोपर्यंत तेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद। लाईक शेअर सबस्क्राईब। जय महाराष्ट्र।